हॅलो हाय. तर आज आपण जाणार आहोत पुन्हा गाडगिलमध्ये. कशासाठी ते मी पुढे सांगतेय. तर ह्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये 28 ऑक्टोबरला माझ्या मुलाचा बड्डे आहे. तर त्याच्यासाठी मी स्टड बनवायला जाणार आहे. त्याला मी गेल्या म्हणजे फर्स्ट बड्डेला त्याला मी बाली बनवली होती, पण ती सतत काढघाल करून सणासुदीला सतत काढायचं आणि घालायचं, त्याच्यातून ती पडायची शक्यता जास्त वाढलेली आहे. म्हणून मी त्याला ते मोडून कदाचित मी स्टड बनवून, नाहीतर मग नवीनच बनवेल, मोडणार पण नाही. तर चला आपण कंटिन्यू करूया. हा रुद्रचा बड्डे वीक आम्ही सेलिब्रेशन करतोय. म्हणजे आम्ही दर दिवशी काय ना काहीतरी म्हणजे नाही का डेकोरेशनचं सामान वगैरे परचेस करतोय. बाकीच्या सगळ्याच गोष्टी काय बड्डेला सगळ्या लागतात ते सगळं घेणार आहोत. तर आम्ही पहिला आता त्याला फर्स्ट डेला आम्ही स्टड घेतला, त्याला लगेचच त्याला घालायला सांगितलं, कारण की तो आम्हाला घालून देत नाही. मग त्यांनी लगेच घालून दिलं. मग आम्ही सेकंड डेला गेलेलो जरा रिटर्न गिफ्टसाठी बघायला. इथं काही पिगी बँक्स वगैरे होते, अजून पाऊच वगैरे होते, आणखीन हे पेन्सिलचं काहीतरी त्याच्यामध्ये आपण पेन्सिल, इरेझर, शार्पनर्स वगैरे देऊ शकतो वगैरे, त्यासाठी होतं. पण मला असं काहीतरी वेगळंच घ्यायचं होतं की जे नाही का मी माझ्या मनाने ठरवलेलं. सो मग मी सांगितलं त्यांना की कलर बॉक्स नाही का सगळ्या प्रकारचे वेगवेगळे कलर्सचे कॉम्बिनेशन द्या, म्हणजे क्रेयॉन, स्केच पेन आणि वॉटर कलर. आणि हे पाउचच खूप आवडलेले मला. तर ह्या पाऊचमध्ये रॅप करून मी सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देणार, असे मी 40 घेतलेले अराउंड. मग आम्ही सेकंड डे गेलो बाबूच्या हेअर कटिंगला. तिकडे आधी तो बसायचं नाही शांत, पण आता शाना झालेला आहे, बहुतेक 5 वर्षाचा झाला आहे म्हणून. मग त्यांनी मस्त हेअर कटिंग करून दिलं आहे सगळं. मला जसं हवं होतं ना की वर नाही का शार्प वगैरे केस हवी होती, पण त्याची जरा केस अशी पडकी आहेत ना खालच्या बाजूने, मग ते जास्त उभे राहत नव्हते. पण त्यांनी जे स्प्रे वगैरे मारून त्याने दाखवला, हा त्याचा फायनल लुक होता. आणि मग फोर्थ डे म्हणजे लास्ट वीकला त्याच्या शाळेमध्ये आहे ना दिवाळी सेलिब्रेशन होतं, आणि त्याचा नेहमी बड्डे दिवाळीमध्ये येतो. मग त्याला नाही का बड्डेचं काही करताच येत नाही सेलिब्रेशन, की सगळ्यांना चॉकलेट्स द्या किंवा काही द्या रिटर्न गिफ्ट स्कूलमध्ये. सो मग आज लास्ट डे होता, 26 ऑक्टोबर होता, आणि त्याला उद्यापासून सुट्टीच होती. मग मी ठरवलेलं की आज आपण त्याला केक देऊया, त्याचं सेलिब्रेशन स्कूलमध्ये होऊन जाऊ दे. मग आम्ही गेलो मॉन्जिनिसला सकाळी. मग त्याला ट्रफल चॉकलेटचा केक आवडला, तो म्हटलं मम्मी हे घे. सो मी घेतला, त्याच्या पप्पासोबत त्याला सोडलं शाळेमध्ये. आणि मॅडमला रिक्वेस्ट केलेली, खास करून प्रिया टीचर आणि अमृता टीचर, त्यांना म्हटलं मॅडम मला एक व्हिडिओ पाहिजे म्हणजे रुद्राची, त्याची नाही का मला व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकायची आहे. मग त्यांनी मॅडमनी व्हिडिओ करून दिला. आणि मग हा फायनल व्हिडिओ आहे त्यांचा. थोडा आडवा झालेला आहे पण ठीक आहे. आणि सेलिब्रेशन केलं, केक वगैरे भरवला आणि छान व्हिडिओ वगैरे क्लिक केली. थँक्यू मॅडम. आणि मग काय हा त्याचा तर आज आम्ही लास्ट डे आहे 27 ऑक्टोबर. आज फायनल प्रिपरेशन पूर्ण होणार आहे. आता आम्ही जातोय फोटोशूटिंगला. रुद्र पण तयार झालेला आहे बघ, त्याचं जरा फोटोशूट करते मी. गार्डनला स्टुडिओमध्ये पण जाऊ. आणि संपलं मग उद्यापासून आपण पूर्ण दिवसाचा 28 ऑक्टोबरचा व्लॉग पूर्ण करूया. बाय बाय. इथे रुद्र आम्ही तयार करत होतो. रुद्राला हेअरस्टाईल करत होती पप्पू. त्याला स्ट्रेट हेअर करायचे होते, म्हणजे फोटोशूटिंगला उभे जरा केस हवे होते. तर आम्ही गार्डनला पोचलो आणि हा मस्त एकच नंबर भारी फोटो आलेला आहे. त्याचे छान छान फोटो येत होते. इव्हनिंग झालेलं पूर्ण, तर थोडा काळोख पडतच होता, खूप लेट होत होतं. मग ह्याच्यानंतर आम्ही स्टुडिओला जाऊन फोटो क्लिक केलेले. ते त्या दिवशी नाही 2 दिवसानंतर येणार होते. सो मी ह्या व्हिडिओमध्ये नाही टाकत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाकते. कसे आलेत आमचे फोटो कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.